श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे आणि तुम्ही पॉझिटिव्हच विचार करत असणार आहे. आत्ताची तारीख जी आहे ती 6 तारीख आहे. 6 तारखेसाठी आजचं भविष्यवाणी काय आहे तुमच्यासाठी हे आपण बघणार आहोत. कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल किंवा काय तुमच्या डेस्टिनीमध्ये आहे किंवा आज दिवसभरामध्ये कोणत्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. तर चला आपण एनर्जी पहिला चेंज करून घेऊया. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. रेणुकेच्या नावानं चांगलं, सानाईच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल? 6 तारीख आहे. आजचा दिवस कसा आहे कर्क राशीसाठी? थोडं चिडचिड होणार आहे. कोणतर तुम्हाला काहीतरी नकारात्मक गोष्टींबद्दल काही जर बोललं तर तुम्हाला ते सहन होणार नाहीये. काहीतरी मन नाराज कुठेतरी होईल किंवा मनाविरोधात कोणतर तुम्हाला काही जर बोलत असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला मन नाराज होताना दिसतं आहे. तुम्ही जर एखादं कोणतं कार्य करत असेल तर तिथं कोणीतरी निगेटिव्ह शक्तीचा त्रास दिला किंवा कोणी निगेटिव्ह बोललं तरी सुद्धा तुम्हाला त्रास होताना दिसत आहे. तुम्ही एका देवस्थानी जाऊ शकता किंवा देवाचे नामस्मरण करत असाल किंवा ख्रिश्चन धर्म असेल किंवा स्वामी समर्थांची भक्ती असेल, दत्त महाराजांची भक्ती असेल, बाळूमामाला मानत असाल किंवा ज्योतिबाला मानत असाल, अशा देवांची जी नावं मी घेतलेली आहे त्या देवाचा तुमच्यावर आशीर्वाद आहे. त्या देवाचं दिवसभरामध्ये नामस्मरण करा, जेणेकरून तुमच्यावरती निगेटिव्ह शक्ती होणार नाही. निगेटिव्ह शक्तीचा त्रास तुम्हाला होणार नाहीये. बंधन फील होत आहे दिवसभरामध्ये तुम्हाला की त्रास होताना दिसतो आहे, जेणेकरून तुम्हाला कोणीतरी त्रास देते, बंधन केले, बांधून ठेवले, अशा काही गोष्टी तुम्हाला सतावताना दिसत आहेत आज दिवसभरामध्ये. पण टेन्शन घेऊ नका. स्वामी समर्थ किंवा ज्या देवताला गुरूंना तुम्ही मानत आहे ते गुरूंची सावली तुमच्यावरती आहे. ते गुरु तुम्हाला यातून बचाव करत आहेत, तुम्हाला काहीतरी गायडन्स देताना दिसत आहेत. तुम्हाला जर वाटत असेल तर मी एंजल गायडन्स एंजल नंबर का दिसत आहे याच्यावरती सुद्धा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. ती एनर्जी थोडी चेक करून घ्या. तुम्हाला काही त्याच्यामध्ये मॅच होत असेल तर तुम्ही बघून घ्या. कवड्यांवरती काय दिसत आहे? श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव. देवीचा सुद्धा उजवा कवला आहे, पण मनावा इतका उजवा नाही आहे. आज दिवसभर थोडासा त्रास तर तुम्हाला दिसणार आहे. विटनेस थोडासा येणार आहे. टेन्शन, डिप्रेशन, शरीराला ताणतणाव ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. पण याला फोकस देऊन किंवा याला नमतं घेऊन याला मूव्ह ऑन करून टाटा गुड बाय करून आपल्या कामाशी रिलेटेड जास्त राहायचं आहे. थकवा अंगाचा झटकून पुढे जाऊन आपण कार्य करायचं आहे, काम करायचं आहे. आजचा अशुभ दिवस आहे. तारीख आहे 8 तारीख तुमच्यासाठी अशुभ आहे आणि 4 अंक जो आहे तो आपल्यासाठी आज शुभ आहे. या डेकमधून मी बघते की तुमच्यासाठी शुभ काय म्हणजे श्रीकृष्ण तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. येस, इथं सुद्धा दत्त महाराजांचंच कार्ड आहे, जेणेकरून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्रह्मांडाची साथ आहे तुम्हाला. तू घाबरू नकोस, तू पुढे जाण्याचा प्रयत्न कर, मी तुझ्या सोबत आहे. चांगली प्रेरणा देण्याचं काम आज दिवसभरामध्ये कर. चांगला उद्धार होईल असं काहीतरी वाग, जेणेकरून तुला त्रास होणार नाहीये असं तुम्हाला सांगणं आहे. जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी सकारात्मक गोष्टी घडतील आणि तुम्ही आज दिवसाची खूप खूप चांगली एनर्जी पार पाडू शकाल. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा, जेणेकरून तुमच्या पर्यंत माझा जे व्हिडिओज आहेत ते लवकरात लवकर अपलोड होऊन जातील. श्री स्वामी समर्थ. आणि जर कुणाला याची गरज जरी असेल तर तिथपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, शेअर करा, तुम्हीही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मला कमेंट देखील करा की व्हिडिओ म्हणजे एनर्जी तुम्हाला कितपत मॅच झालेली आहे. श्री स्वामी समर्थ.